तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये जे येणारे क्वेश्चन्स समोर आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी। आणि त्यामुळे जर आपण महाराष्ट्रातील कुठल्याही भरतीची जर तयारी करत असाल तर हे सुपर क्लास आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर असा आहे, कोणत्या कंपनीचा कमावलेला 90% पेक्षा जास्त पैसा दान केला जात असतो? खालीलपैकी कोणत्या कंपनीचा कमावलेला 90% पेक्षा जास्त पैसा दान करण्यात येत असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। रोलेक्स ही जी घड्याळाची कंपनी आहे या कंपनीचा 90% पेक्षा जास्त पैसा हा एक दान केला जात असतो। पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित व्यक्ती होते? गोपाळ गणेश आगरकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वरीलपैकी सर्वच म्हणजे सुधारक, केसरी, मराठा या सर्व वृत्तपत्राशी गोपाळ गणेश आगरकर संबंधित असणारे व्यक्ती बनलेले आहेत। पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांनी खालीलपैकी कोणत्या आश्रमाची स्थापना केलेली होती? विठ्ठल रामजी शिंदे यांनी खालीलपैकी कोणत्या आश्रमाची स्थापना केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। अहिल्या आश्रमाची जी स्थापना आहे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या द्वारा करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महात्मा फुले यांनी जे आहे व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी खालीलपैकी कशाला कायदेशीर मान्यता दिलेली होती? शाहू महाराजांनी खालीलपैकी कशा कायदेशीर मान्यता दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। वरीलपैकी दोन्ही म्हणजेच विधवा विवाह तसेच पुनर्विवाह या दोन्ही बाबींना शाहू महाराजांनी कायदेशीर मान्यता दिलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या व्यक्तींनी संमत केलेला होता? आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा संमत करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। शाहू महाराज यांच्याद्वारा जे आहे आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा एक कायदा संमत करण्यात आलेला होता। पुढचा प्रश्न, विठ्ठल मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेले होते? विठ्ठल मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। साने गुरुजी यांच्याद्वारा जे आहे विठ्ठल मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व करण्यात आलेले होते। पाहूया पुढचा प्रश्न, एलन ह्यूम ही खालीलपैकी कोणत्या पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेणारी व्यक्ती होते ते सांगायचं आहे? एलन ह्यूम यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेतलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेमध्ये एलन ह्यूम यांनी एक पुढाकार घेतलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। बाळशास्त्री जांभेकर हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे गुरु होते? बाळशास्त्री जांभेकर ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे गुरु होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। दादाभाई नौरोजी यांचे जे आहे बाळशास्त्री जांभेकर हे एक गुरु बनलेले होते। पुढचा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे हे कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते ते सांगायचं आहे मित्रांनो। नारायण मेघाजी लोखंडे हे खालीलपैकी कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। नारायण मेघाजी लोखंडे हे जे आहे सत्यशोधक समाजाच्या एका शाखेचे अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, हिरव्या पालेभाज्यामध्ये खालीलपैकी कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते ते सांगायचं आहे? हिरव्या पालेभाजीमध्ये खालीलपैकी कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। लोहाचे जे प्रमाण आहे हिरव्या पालेभाज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट झालेले असते। पुढचा प्रश्न, नागपूर विमानतळाला कोणत्या वर्षी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे? नागपूर विमानतळाला खालीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। 4 फेब्रुवारी 2004 हे जे वर्ष किंवा दिवस आहे या दिवसामध्ये नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणच्या विद्यापीठाचे नामांकन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे करण्यात आलेले आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाचे नामांकन हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। नागपूर येथील युनिव्हर्सिटीचे जे नामांकन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे एक करण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, भारत व पाकिस्तानची विभागणी खालीलपैकी एकूण किती व्यक्तीच्या राजनैतिक लालचीमुळे झालेली आहे ते सांगायचं आहे? भारत व पाकिस्तानची विभागणी एकूण किती व्यक्तीच्या राजनैतिक लालचीमुळे झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। भारत व पाकिस्तानची विभागणी जी आहे एकूण
दोन व्यक्तींच्या राजनीतिक लालचीमुळे झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारत व पाकिस्तान यांची विभागणी कोणत्या व्यक्तींच्या लालचीमुळे झालेली आहे ते सांगायचं आहे. भारत व पाकिस्तान यांची विभागणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या राजनीतिक लालचीमुळे झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच बॅरिस्टर जिना तसेच पंडित नेहरू या दोघांच्या लालचीमुळे जे आहे भारत व पाकिस्तान यांची एक विभागणी झालेली होती. पुढचा प्रश्न, पुंगी हा लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे? पुंगी हा लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिमाचल प्रदेश या राज्याशी पुंगी हा लोकनृत्य प्रकार एक संबंधित झालेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना न्याय पंचायतीचे सभासद होता येत नसते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना न्याय पंचायतीचे सभासद होता येत नसते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील आणि 3 म्हणजेच वरीलपैकी दोन्ही उपसरपंच तसेच सरपंच या दोन्ही व्यक्तींना न्याय पंचायतीचे सभासद होता येत नसते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी अकलूज येथील ग्रामपंचायत महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी ग्रामपंचायत बनलेली आहे? अकलूज येथील ग्रामपंचायत महाराष्ट्रातील कोणत्या क्रमांकाची सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. पहिल्या क्रमांकाचे जे आहे महाराष्ट्रातील अकलूज येथील ग्रामपंचायत बनलेली आहे. पुढचा प्रश्न, स्वस्त न्याय हे खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे ते सांगायचं आहे. स्वस्त न्याय हे खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ग्राम न्यायालय या न्यायालयाचे जे वैशिष्ट्य आहे स्वस्त न्याय हे एक बनलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष मतांनी पारित व्हावे लागते असते ते सांगायचं आहे. कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मतांनी पारित व्हावे लागत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रीय आणीबाणीला जे आहे मित्रांनो संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मतांनी पारित व्हावे लागत असते. पुढचा प्रश्न, भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू करण्यात आलेली होती? भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही कधी लागू करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. म्हणजेच कधीही तेलंगणा या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आतापर्यंत लागू नाही झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्राणहिता ही प्रसिद्ध नदी एकूण किती नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे? प्राणहिता ही प्रसिद्ध नदी ही एकूण किती नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. प्राणहिता ही जी प्रसिद्ध नदी आहे एकूण 3 नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न, महात्मा फुले हे महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे कितवे भारतीय व्यक्ती बनलेले होते? महात्मा फुले हे महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे कितव्या क्रमांकाचे व्यक्ती बनलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. महात्मा फुले महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी गर्भवती स्त्रियांसाठी तसेच विधवांसाठी अनाथ आश्रम केव्हा सुरू केलेले होते? महात्मा फुले यांनी गर्भवती विधवांसाठी अनाथ आश्रम हे कोणत्या वर्षी सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 1863 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये महात्मा फुले यांनी गर्भवती विधवांसाठी अनाथ आश्रम सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह कोणत्या ठिकाणी घडून आणला होता ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घडून आणलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. पुणे बाग या ठिकाणी जे आहे महात्मा फुले यांनी सर्वात पहिला विधवा पुनर्विवाह हा एक घडवून आणलेला आहे. पुढचा प्रश्न, कपिलधार हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कपिलधार हा अतिशय प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. अमरकंटक हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला कपिलधारा धबधबा स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कपिलधारा धबधबा स्थित असलेले अमरकंटक हे शहर किंवा जिल्हा कोणत्या राज्यात स्थित आहे? कपिलधारा धबधबा स्थित असलेले अमरकंटक हे शहर किंवा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये कपिलधारा धबधबा स्थित असलेले अमरकंटक हे शहर किंवा जिल्हा स्थित झालेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न, सहस्त्रकुंड हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. सहस्त्रकुंड हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. या ठिकाणी धबधब्याचा जो आहे सहस्त्रकुंड हा एक प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, ज्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता होते त्या ठिकाणास काय म्हटले जात असते? ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होत असते त्या ठिकाणास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भूकंप
भूकंपाची नाभी या नावाने जे आहे ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, छत्री योजना भारतातील कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? छत्री ही प्रसिद्ध योजना भारतातील कोणत्या राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. उत्तर प्रदेश या राज्याद्वारे छत्री ही प्रसिद्ध योजना सुरू झालेली होती. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशाच्या राज्य सरकारने छत्री योजना कोणासाठी सुरू केलेली आहे? उत्तर प्रदेशाच्या राज्य सरकारने छत्री ही योजना खालीलपैकी कोणासाठी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. अनुसूचित जमातीसाठी उत्तर प्रदेशाच्या राज्य सरकारने छत्री योजना ही एक सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण कोणत्या शहरात आढळलेला आहे? महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रथम रुग्ण हा खालीलपैकी कोणत्या शहरात आढळलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुणे या शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण हा एक आढळून आलेला आहे. पुढचा प्रश्न, हिंदू मुस्लिमांना एकत्र आणणारा करार खालीलपैकी कोणता एक करार ठरलेला आहे? हिंदू मुस्लिमांना एकत्र आणणारा करार खालीलपैकी कोणता करार आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. लखनौ हा जो करार आहे हिंदू मुस्लिमांना एकत्र आणणारा एक प्रसिद्ध करार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिमशा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे ते सांगायचं आहे. शिमशा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कावेरी नदीची शिमशा ही एक प्रसिद्ध उपनदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, हेमवती नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. हेमवती ही प्रसिद्ध नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कावेरी नदीची हेमवती नदी ही एक प्रसिद्ध उपनदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, सतीप्रथा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या काळामध्ये बंद झालेली होती ते सांगायचं आहे. सतीप्रथा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या काळामध्ये बंद झालेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये सतीप्रथा ही एक बंद झालेली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या वृत्तपत्राने सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावलेली होती ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या एका वृत्तपत्राने सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. इंदुप्रकाश या वृत्तपत्राने सामाजिक सुधारणेच्या बाबतीमध्ये मोलाची कामगिरी बजावलेली होती. पुढचा प्रश्न, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते ते सांगायचं आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. इंदुप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, हरिजन हा शब्द खालीलपैकी कोणत्या व्यक्तींशी संबंधित आहे? हरिजन हा शब्द खालीलपैकी कोणत्या व्यक्तींशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महात्मा गांधी यांच्याशी हरिजन हा संबंधित एक शब्द बनलेला आहे. पुढचा प्रश्न, ममदापूर संवर्धन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ममदापूर संवर्धन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. ममदापूर संवर्धन क्षेत्र जे आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरात झालेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. लंडन या शहरामध्ये जे आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारताची भूसीमा एकूण किती इतर देशांना भिडलेली आहे ते सांगायचं आहे. भारताची भूसीमा ही खालीलपैकी एकूण किती देशांना भिडलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. भारताची भूसीमा जी आहे एकूण 7 देशांना भिडलेली आहे. पुढचा प्रश्न, सार्जंट कमिशन ही समिती खालीलपैकी कोणी नेमलेली होती ते सांगायचं आहे. सार्जंट समिती कमिशन खालीलपैकी कोणत्या समितीने नेमलेली कोणी नेमलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. इंग्रजांनी जे आहे सार्जंट कमिशन ही एक समिती नेमलेली होती. पुढचा प्रश्न, सार्जंट कमिशन ही समिती इंग्रजांनी कशाविषयी नेमलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. सार्जंट कमिशन इंग्रजांनी खालीलपैकी कशाविषयी नेमलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शिक्षणाविषयी जे आहे इंग्रजांनी सार्जंट कमिशन ही एक प्रसिद्ध समिती नेमलेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ध्यानचंद पुरस्काराची पूर्वी रक्कम किती लाख रुपये होती ते सांगायचं आहे.
ध्यानचंद पुरस्काराची पूर्वीची रक्कम ही एकूण किती लाख रुपये होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 5 लाख एवढे जे आहे ध्यानचंद पुरस्काराची पूर्वीची रक्कम ठेवण्यात आलेली होती. भारताच्या मूळ राष्ट्रगीताला एकूण किती कडवे आहेत? भारताच्या मूळ राष्ट्रगीताला एकूण किती कडव्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील भारताच्या मूळ राष्ट्रगीताला जे आहे मित्रांनो एकूण 5 कडव्यांचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे? भारताचे राष्ट्रगीत हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींद्वारा लिहिण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारा भारताचे राष्ट्रगीत हे लिहिण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात प्रथम परिवार नियोजन चळवळ कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती? महाराष्ट्रात प्रथम परिवार नियोजन चळवळ ही कोणत्या व्यक्तीद्वारा सुरू करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील रघुनाथ कर्वे यांच्याद्वारा महाराष्ट्रामध्ये प्रथम परिवार नियोजन चळवळ ही सुरू झालेली होती. पुढचा प्रश्न, चांदोली अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? चांदोली अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, चांदोली अभयारण्य जे आहे महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, 1873 मध्ये खालीलपैकी कोणत्या एका समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. 1873 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे 1873 मध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न, सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. सफरचंदामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील जीवनसत्व क या जीवनसत्वाचा जो समावेश आहे सफरचंदामध्ये प्रामुख्याने झालेला असतो. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.